माझं नाव पवन ज्ञानेश्वर यशवंते आहे। मी एडेड हायस्कूल या शाळेतून आलेलो आहे। मी राष्ट्रीय हरित सेनेतर्फे सगळ्यांना आवाहन करीत आहोत की आमच्याकडे नैसर्गिक कलर विकायसाठी आहे। तुम्ही नक्की यावे आणि नैसर्गिक कलर हे शरीरासाठी खूप चांगले आहेत व रासायनिक कलर जास्तीत जास्त टाळावे। आमच्याकडे विक्रेता करासाठी नक्कीच या। कोणते कलर बनवलेले आहे, कशापासून? आम्ही बीटरूटापासून लाल कलर बनवलेला आहे। आम्ही हळदीपासून पिवळा आणि पळसाच्या फुलांपासून केशरी रंग बनवलेला आहे आणि पालकापासून हिरवा रंग बनवलेला आहे। नमस्कार, मी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण बुलढाणा। आज सामाजिक वनीकरण आणि राष्ट्रीय हरित सेना व एडेड हायस्कूल बुलढाणा यांच्या वतीने येणाऱ्या होळी सणानिमित्त नैसर्गिक रंगाचा पूर्णपणे वापर करावा यासाठी जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे। नैसर्गिक रंगामुळे कोणत्याही शरीरावर आपले रिॲक्शन किंवा हे येत नाही, त्यामुळे नैसर्गिक रंग खेळणे हे शरीरासाठी सुद्धा चांगले आहे। त्या निमित्ताने एडेड हायस्कूल आणि सामाजिक वनीकरण यांच्या सौजन्याने हे नैसर्गिक रंग विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले आहे। तरी सर्व बुलढाणावासियांना विनंती करण्यात येते की या नैसर्गिक रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि नैसर्गिक होळीचा आस्वाद घ्यावा। धन्यवाद। मी आर्यन जाधव, राज्य वनश्री पुरस्कार प्राप्त तसेच मी राष्ट्रीय हरिसेना प्रमुख आहे। मी एडेड हायस्कूल राष्ट्रीय हरिसेना प्रमुख म्हणून कार्य करतो। जवळपास 25 वर्षे झाले मला। आणि माझे हे जे विद्यार्थी आहे हे दरवर्षी पर्यावरणपूरक सण साजरे करतात। त्यात आज होळी म्हटलं तर वृक्षपूजन असो, त्यानंतर नैसर्गिक रंग निर्मिती, कारण की रासायनिक रंगामध्ये बरेचसे हे केमिकल्स असतात, त्यामुळे डोळ्याला, शरीराच्या त्वचेला फार हानी होतात आणि याची नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, हा आमचा प्रथम यामधला उद्देश आहे। त्या अनुषंगाने आम्ही हे नैसर्गिक रंग प्रक्रियासाठी पळसाचे फुलं, बीट, त्याच्यानंतर पालक यापासून आम्ही रंगनिर्मिती केलेली आहे। बीटपासून गुलाबी रंग, पालकापासून हिरवा रंग आणि पळसाच्या फुलापासून केशरी पिवळा रंग, तसेच हळदीपासून सुद्धा पिवळा रंग आम्ही तयार केलेला आहे। नागरिकांनी जास्तीत जास्त नैसर्गिक रंगाचा वापर करावा, रासायनिक जे केमिकल असलेल्या रंगाचा वापर करू नये असं आम्ही राष्ट्रीय हरित सेना तथा सामाजिक वनीकरण विभागातर्फे सगळ्यांना आवाहन करतो।